नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण झटपट घाईच्या वेळेत तयार होणारा एक पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहोत. यामध्ये रवा, पोहे, दही कसलाही आपण वापर केलेला नाही. नुसतं एका साहित्याचा वापर करून तुम्ही हा पोटभरीचा हेल्दी असा नाश्ता घाईच्या वेळेत तयार करू शकता. अगदी मुलांचा डबा असो किंवा काही तुम्हाला पौष्टिक खायचं असो, दोन्हीसाठी उपयुक्त अशी आजची ही रेसिपी आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे आपण 1 वाटी मुगाची डाळ, जी पिवळी मुगाची डाळ असते ती डाळ भिजत घातलेली आहे. तर इथे मी जवळपास 1 ते दीड तासच ही डाळ भिजत घातलेली होती. डाळ मुगाची असल्यामुळे ती लगेचच भिजली जाते. आता आपण ही डाळ मिक्सरला फिरवून घेणार आहोत. म्हणजेच ती आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. तर शक्य होईल तितकं डाळीमधलं पाणी आपल्याला झारून घ्यायचं आहे आणि पूर्ण पाणी डाळीमधलं काढूनच डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. कारण डाळ भिजलेली असल्यामुळे डाळीने पाणी हे शोषून घेतलेलं असतं. त्यामध्ये आपल्याला डाळ बारीक करताना वरून पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही. आता आपल्या नाश्त्याला आणखी चव वाढावी यासाठी अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. वरून घालण्यापेक्षा आपण डाळीसोबतच ते बारीक करून घेणार आहोत. तर डाळ छान अशी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. अजिबातही त्यामध्ये डाळीचे कण राहू द्यायचे नाहीत. बघा डाळ इथे छान आपली बारीक करून झालेली आहे. आजचा हा जो नाश्ता आहे तो फक्त आपण एकाच या डाळीपासून तयार करणार आहोत. यामध्ये आपण पोहे, रवा याचा अजिबातही वापर केलेला नाही किंवा दही, ताक ते सुद्धा नाही. तर आता बघा डाळ छान अशी आपली ही बारीक करून झालेली आहे आणि बारीक करत असतानाच बघा आपण ती 5 मिनिटं जास्त डाळ बारीक करून घेतल्यामुळे हलकीसुद्धा झालेली आहे. म्हणजे बघू शकता तुम्ही छान अशी फुलल्यासारखी डाळ दिसत आहे. जे मिश्रण आपण डाळीचं केलेलं आहे ते. आता भांड्यातील पूर्ण डाळीचं मिश्रण आपल्याला एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्याचं पूर्ण मिश्रण मी काढून घेतलेलं आहे इथे. आणि आता आपलं जे हे मिश्रण आहे ते बघा एकदा दाखवते. अजिबातही इथे पाण्याचा डाळ बारीक करताना वापर आपण केलेला नाही. डाळीने जितकं काही पाणी शोषून घेतलं होतं मध्येच डाळ बारीक करून झालेली आहे. यामध्ये अर्धा चमचा मी जिरे आणि अगदी चुटकीभर एवढा हिंग घातला. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलं. आता आपण मिश्रण तर बाजूला ठेवलं. फक्त चमचाभर तेल कढईमध्ये टाकलं आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा ते पाऊण चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान फुटल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा आणि शिमला मिरची घालायची आहे. तर कांदा आणि शिमला मिरचीचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता किंवा आवडत असेल तर एखादी भाजीही यामध्ये घालू शकता. म्हणजे मुलांसाठी आणखीनही पौष्टिक असा हा नाश्ता तयार होतो. मुलं एरवी भाज्या खायला नाक मुरडतात. तर मग अशा पद्धतीने तुम्ही त्यांना यामध्ये पौष्टिक आणखीनही याला तयार करू शकता. तुम्हाला गाजर आवडत असेल, गाजरही घालू शकता किंवा एखादी पालेभाजी तीसुद्धा घालू शकता. तर इथे मी फक्त शिमला मिरची आणि कांद्याचाच वापर केलेला आहे आणि आपल्याला हे शिजवायचं नाही, हलकासं फक्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर इथे कांदा आणि शिमला मिरची तेलामध्ये परतून झाल्यानंतर फक्त आपण इथे काही सेकंद हे परतून घेतलेलं आहे आणि परतून घेतल्यानंतर आपण हे या डाळीच्या मिश्रणामध्ये घातलेलं आहे. तसंच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा इथे आपण घातलेली आहे. आता हे सर्व मिश्रण छान असं एकत्र करून घ्यायचं. कांदा, शिमला मिरची आपण तशी कच्ची घालण्यापेक्षा हलकीशी तेलामध्ये जर परतून घातली तर नाश्त्याची चव आणखीनही वाढते आणि कांद्याला जो कचवट असा ती चव असते तीही नाहीशी होते आणि चवीलाही छान लागतो. आता हे मिश्रण आपण झाकून ठेवणार आहोत आणि घाईच्या वेळेत झटपट तयार होणारी एक चटणी करूयात. म्हणजे यालाही जास्त अशी तुम्हाला जास्त तामझाम करण्याची गरज नाही. भाजलेले अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, 1 लसूण पाकळी आणि अर्धा इंच आलं घेतलं. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलं. आता यामध्ये आपल्याला थोडीफार अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता आपल्याला पाणी टाकून हे पूर्ण मिश्रण जे आहे म्हणजे चटणी जी आहे ती बारीक करून घ्यायची आहे. तर इथे बघा गरजेनुसार पाणी घालून मी चटणी बारीक करून घेतलेली आहे. आता ही चटणी तुम्ही अशीही खाऊ शकता, पण आता यावर आपण फोडणी तयार करणार आहोत. तर फोडणीसाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. तर ते आपण फोडणी तयार करूयात. पण आधी चटणी आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता चटणीसाठी 3 चमचे तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा उडीद डाळ, पाव चमचा मोहरी आणि सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहे. आज कढीपत्ता नसल्यामुळे मी इथे घातलेला नाही. आणि चुरचुरीत अशी ही फोडणी आपल्याला या चटणीवर घालायची आहे.
आणि चटणी अगदी खाण्यासाठी तयार झालेली आहे. वरून हलकेसे फक्त कोथिंबिरीचे 2-3 पानं घातलेले आहेत. आणि आहे ना अगदी झटपट तयार होणारी चटणी. अगदी घाईच्या वेळेत तुम्ही वेळेवर सुद्धा ही चटणी तयार करू शकता. तर आता चटणी तर झालेली आहे. आता आपण नाश्ता तयार करायला घेणार आहोत. इथे आपण जे डाळीचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं, तेही आता बऱ्यापैकी छान असं सेट झालेलं आहे. तसं तुम्ही हे मिश्रण अजिबातही ठेवण्याची गरज नाही. तुम्ही अगदी तयार केल्याबरोबर नाश्ता तयार करू शकता. पण आपण इकडे चटणी तयार केलेली असल्यामुळे आपण ते 5 मिनिटं झाकून ठेवलेलं होतं. आता यामध्ये आपल्याला 1 इनोचं पॅकेट जे असतं म्हणजे चमचाभर इनो आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि यावर पाणी घालायचं आहे थोडंसं. आता हे इनो आपल्याला छान या मिश्रणामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. आता फक्त काही सेकंदासाठी मिश्रण फेटून घ्यायचं आणि लगेचच याचा नाश्ता तयार करायला घ्यायचा आपल्याला. आता इनो ॲक्टिवेट झालेला आहे तोपर्यंतच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर मिश्रण छान असं एकत्र झालेलं आहे. इकडे आपलं असं एक पसरट आपण भांडं घेतलेलं आहे. त्यावर फक्त आपल्याला चमचाभर तेल घालायचं आहे. तुम्ही डाएटसाठीही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. इथे कमीत कमी तेल तुम्हाला यापेक्षाही कमी तेल वापरायचं असेल तर नॉनस्टिक भांड्याचा वापर करायचा. आता इथे तेल गरम झालेलं आहे. तर मिश्रण आपल्याला या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. यामध्ये भरपूर असं मिश्रण घालून ते व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे. आता पूर्ण मिश्रण एकसारखं असं कडेपर्यंत पसरवून झाल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे. गॅसची स्पीड कमीच ठेवलेली आहे आणि कमी स्पीडवरच हा नाश्ता आपल्याला भाजून घ्यायचा आहे 3 ते 4 मिनटं. आता झाकण उघडून दाखवते तुम्हाला. तर वरची बाजू पूर्ण कोरडी झालेली आहे. आता दुसरी बाजू अशीच आपण भाजून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता नाश्त्याला काय सुरेख असा रंग आलेला आहे. तर असाच आपल्याला दोन्ही बाजूनी हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला तेल जर आवडत असेल, बटर आवडत असेल तर वरून तुम्ही ते सुद्धा लावू शकता. तर इथे मी दुसऱ्या बाजूने तेल अजिबातही यामध्ये टाकलेलं नाही. आणि आता इथे तुम्ही नाश्ता बघू शकता आपला छान असा हा भाजून झालेला आहे. आता हा एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. तर आहे ना अगदी पौष्टिक आणि झटपट तयार होणारा हा आपला नाश्ता. अगदी एकाच साहित्याचा वापर करून तुम्ही हा पोटभरीचा पदार्थ तयार करू शकता. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच हेल्दी आणि पौष्टिक असा आहे. तसं मुगाची डाळ आपण त्यांना नेमकी कुठल्या पदार्थामधून करून द्यायची बऱ्याचदा आपल्यालाही कळत नाही. तर या पद्धतीचा असा एखादा नाश्त्याचा प्रकार तुम्ही नक्की मुलांना करून खाऊ घाला. नक्कीच आवडीने खातील आणि परत तुम्हाला नक्कीच करायला लावतील. तर आता आधी कट करून घेते आणि दाखवते तुम्हाला. तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये कट करून घ्यायचा. इथे मी छान पिझ्झासारखा हा कट करून घेतलेला आहे. म्हणजे मुलांनाही अगदी बघूनच खावासा वाटेल. सोबत तयार केलेली चटणीसुद्धा आहे. आता जो नाश्ता आपण तयार केलेला आहे तो कसा झाला ते सुद्धा तुम्हाला जवळून दाखवते. बघा बाहेरून हलकासा कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट जाळीदार असा हा तयार झालेला आहे. जसा पचायला हलका आहे तसा दिसायला सुद्धा छान हलका आणि असा गुबगुबीत असा झालेला आहे. मंडळी तुम्ही सुद्धा नक्की एकदा ही रेसिपी तयार करून बघा आणि तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. म्हणजे तुमच्या केलेल्या कमेंट वाचून मलाही कळतं की तुम्हाला नक्कीच रेसिपी आवडलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.